हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. जय हो हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. मुकुंद माधव हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. मुकुंद माधव हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. मुकुंद माधव हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल, मुकुंद माधव हरि हरि बोल. गोपाल कृष्ण स्वस्ति श्री गणेशाय नमः. वॉल्यूम मोठा पाहिजे. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु सीतारामचंद्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे। जानकी जीवन स्मरण जय जय महारुद्र हनुमान की। समर्थ रामदास स्वामी महाराज। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान। सकाळच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथाचं महात्म्य काय आहे, महर्षी व्यासांनी वर्णन करून ठेवलेलं पद्मपुराणामध्ये जे आहे ते आपण यथामती श्रवण केलेलं आहे। आता मुख्य ग्रंथाला प्रारंभ महर्षी व्यास करतायत। ग्रंथाला प्रारंभ करत असताना पुन्हा एकदा नमन करण्याचा महर्षी व्यासांना आनंद होतोय म्हणून त्यांनी ते वर्णन केलेलं आहे। आपल्या सुखस्वार्था केलीच करावी त्या दृष्टीने त्यांना आनंद होतो म्हणून त्यांनी भगवंताचं एक नमन केलेलं आहे। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृधां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण सत्यम परम धीमहि। त्रिकालाबाधित सत्य असणारा परब्रह्म परमात्मा भगवान गोपाल कृष्णाला महर्षी व्यासांनी पुन्हा एकदा नमस्कार केलेला आहे। भागवताचं महात्म्य सांगण्याचा मोह अजून महर्षी व्यासांचा संपलेला नाही। सद्यो हृद्यव हृद्यते। सद्य हा श्रवण केल्याबरोबर मनुष्य मुक्त होण्याच्या मार्गाचा अधिकारी बनतो असं त्यांचं विधान आहे। नुसतं श्रवण केलं नाही एकदा भागवत म्हणजे त्याचा अर्थ असा की आधी आपले दोष आपले पाप आपल्या लक्षात येतात भागवताच्या श्रवणाने। आजपर्यंत आपली अवस्था कशी आहे की मी एकटा निर्दोष बाकी माझ्या आजूबाजूचे सगळे सदोष। हा जो आज आमच्या मनामध्ये विचार आहे तो जाऊन मी किती दोषी आहे मी किती अपराधी आहे हे पहिल्यांदा श्रीमद भागवताच्या श्रवणाने लक्षात येतं। तर ते म्हणाले इतकं साधं सोपं स्वल्प असणारं साधन ते सोडून इतर कोणत्याही श्रवणाच्या भानगडीतच पडू नका म्हणाले। काय आहे भागवत म्हणजे निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद् अमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रथमालयं मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः। गोपाल कृष्ण हे भावुक आहात, हे भावुक श्रोत्यांनो, हे तुम्ही मुहू मुहू म्हणजे पुन्हा पुन्हा ऐका। काय भागवत एकदा ऐकून शांत बसू नका। सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे की ते भांड एकेका घसाड्यात एकदा स्वच्छ करायचं, पण पुन्हा त्याचं कारण आहे म्हणाले की
हा भागवत नावाचा ग्रंथ म्हणजे काय आहे? निगम कल्पतरोह गलितम फलम, हे एक फळ आहे. फळ म्हणजे कोणत्या तरी वृक्षाला येणार की नाही? मग कोणत्या वृक्षाचं फळ आहे? निगम कल्पतरोह. निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं हे फळ. पण कल्पवृक्ष म्हणजे याची कल्पना आपल्याला आहेच. मनी धरावे ते होते म्हणजे कल्पवृक्ष. अशा वृक्षाचं हे फळ. बरं ते फळ तोडलंय का? नाही. गलितम फलम. मला सांगा, आपोआप झाडाचं फळ केव्हा गळून पडतं? परिपक्व झाल्यावर. म्हणजे वेदांचा, उपनिषदांचा, श्रुतीचा पूर्ण भावार्थ त्यात आहे असं ते फळ आहे आणि ते खाली पडलेलं आहे. मुळामध्ये फळ म्हणजे काय आहे? तर फळ म्हणजे सगळ्या झाडातलं पूर्ण मधुर तत्व त्या फळात येतं. आपल्याला आंबा किती आवडतो मनापासून, त्याचे दिवस संपले तरी मनापासून आंबा आवडतो. पण आंबा आवडतो म्हणून तो झाड आवडतं का आपल्याला? ते झाडाला आंबे येतात म्हणून झाड आवडतं. पण आंबा जितक्या प्रेमानं खातो की झाडाचं पान खातो का आपण? झाडाची मुळी काढून खातो का? नाही. का? आहे त्याच झाडाची मुळी, आहे त्याच झाडाचं पान, पण त्या सगळ्यांमधलं जे माधुर्य आहे ते फक्त फळात आलेलं आहे. मग फळ हाताशी आल्यावर त्या पानाकडे पाहायचं नाही द्यायचं. त्याप्रमाणे वेदामध्ये असलेलं काठिण्य, शास्त्रामध्ये असलेले आपसातले भांडणं आणि उपनिषदामध्ये असणारं तत्व, गूढ तत्व, या सगळ्यांचा विचार न करता नुसतं भागवत ऐकलं की वेद, शास्त्र आणि उपनिषद श्रवण केल्याचा आपल्याला पूर्ण आनंद प्राप्त होईल. म्हणून ते गलितम फलम. आणि त्यातल्या त्यात त्या फळाला शुकमुखाद अमृतद्रव संयुत. साधा पेरू असू द्या, जांभूळ असू द्या, ज्याला पोपटाची चोच लागली असं म्हणतात की ते फार मधुर असतं. हे शुकाचार्याच्या तोंडातून उष्ट झालेलं फळ आहे. हे शुकाचार्य, व्यासपुत्र शुकाचार्य, त्यामुळे त्याचं माधुर्य अधिकच वाढलेलं आहे. म्हणून पिबत आज्ञा आहे, पिबत प्या. रसम आलयम, रसानं परिपूर्ण असलेलं हे फळ आहे. म्हणजे या फळात दुसरं काही नाही. बाकी कोणतंही फळ घ्या, थोडा भाग टाकावा लागतो आणि थोडाफार खाता येतो. फळाची भाग नाही का? मग नारळ घ्या, आंबा घ्या, केळ घ्या, अर्ध टाकून द्या, अर्ध खा. पण या रसमालयम ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नसल्यामुळे, रसाने परिपूर्ण भरलेलं असल्यामुळे ह्याच्यात त्याज्य काही नाही. थोडक्यात म्हणजे काही ठिकाणी कर्माचा जास्त उहापोह केलेला असतो, कुठं ज्ञानाचा उहापोह केला असतो, असं नाही. तर कर्म, ज्ञान आणि उपासना तिन्हींचा संगम या श्रीमद भागवतात झालाय, असा त्याचा भावार्थ आहे. आम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये गोपाळकृष्णाने सांगितलं की नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. एकही क्षण मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. पण आम्ही कर्म मार्गातले नाही म्हणून आम्ही पूजा सोडतो, आम्ही ध्यान सोडतो. नाही, आम्ही कर्म मार्गातले नाही, पूजा कशाला करायची? अरे पण तू तुझं तोंड घासल्याशिवाय राहतो का? अंगाला किती वेळ साबण लावतो, आरशापुढे किती वेळ उभा राहतो, मग थोडं देवापुढे उभा राहा. कर्म काहीतरी करावं लागतं. तर मग परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सुद्धा कर्म केलं पाहिजे. तितकंच भागवतात सांगितलंय. ज्ञानाचा फार मोठा उहापोह नाही केला, पण ज्या ज्ञानाने आम्ही परमेश्वराकडे वळतो तेवढं ज्ञान दिलंय आणि भक्तीचा पूर्ण परिपोष झालेला आहे. म्हणून पिबत आज्ञा आहे, पुन्हा पुन्हा प्या. असा हा भागवत नावाचा ग्रंथ. सुतांनी प्रश्न विचारला की महाराज, त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत. आपल्याकडून आजपर्यंत आम्ही बरेच इतिहास ग्रंथ, पुराण ग्रंथ ऐकलेले आहेत. पण यानि वेद विदाम श्रेष्ठ भगवान बादरायणः. महर्षी व्यासाने असा एखादा अलौकिक ग्रंथ लिहिला आहे का की जो ऐकल्यानंतर
मनुष्याला दुसरं काही ऐकायची इच्छाच उत्पन्न होणार नाही. हो म्हणाले, त्याचंच नाव आहे भागवत. आणि तोच ग्रंथ मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे. अगदी अल्प कालावधीमध्ये पूर्ण ज्ञान देणारा असा हा ग्रंथ आहे. कशा रीतीनं आपलं उर्वरित आयुष्य घालावं, आजवरी जाहले ते जाहले सव्य वाम. आजपर्यंत आमच्या जीवनात जे घडलं ते घडलं, पण आता थोडाफार जो काळ राहिलेला आहे तो कसा घालवायचा, या भागवतामुळे आपल्याला दिग्दर्शन मिळतं. कारण काय आहे, आम्हाला संतांनी सुद्धा आमच्या आयुष्याचं गणित करून ठेवलं आहे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव, शत गणिले ते अर्धरात्री खाय, शत गणिले ते अर्धरात्री खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. अल्प आयुष्य मानवदेह, या मानवी देहामध्ये फार कमी आयुष्य आहे कलियुगातल्या. म्हणजे इतर युगाच्या मानाने वर्णन आलं आहे. कलियुगामध्ये, कृतयुगामध्ये आमचा ध्रुव झाला होता. ध्रुव, त्याला 36,000 वर्षाचं आयुष्य होतं. आपल्याला ऐकून सुद्धा चक्कर येईल. 36,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र झाले, 13,000 वर्षाचं त्यांचं आयुष्य. आणि द्वापार युगामध्ये भगवान गोपाळकृष्ण झाले, 125 वर्षात पृथ्वी तलावर राहिले. 125व्या वर्षी स्वधामगमन केल्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये अनेक ग्रंथामध्ये आले. आणि नंतर कलियुगाचा प्रारंभ आहे म्हणून जास्तीत जास्त 100 वर्ष, 2 वर्ष जास्त जगले तरी पेपरला नाव येत, नियम तोडल्याबद्दल. तर अशा 100 वर्षामध्ये सुद्धा म्हणाले अर्धरात्री खाय, अर्ध्या रात्रीमध्ये गेलेत 50 वर्ष. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, आणि मग यातून काय भजनासी उरले. आणि म्हणून काय करा, भागवताचं श्रवण करून त्याप्रमाणे आपली आचारसंहिता निश्चित करा. श्रवणाने फायदा होत नाही नुसत्या, त्याप्रमाणे समर्थ म्हणाले बरं का, मी काही बोलत नाही की समजले आणि वर्तले. भागवत ऐकलं पण समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष जाहले. इतर ते अवघेची राहिले करंटे जन. जे मिळवल्यानंतर पुन्हा काही मिळवायचं शिल्लक राहणार नाही असं जे ज्ञान आहे ना, तिकडे मात्र माणसाची बुद्धी मंद राहील. काय पडलं पुराणात, काय पडलं रामायणात. म्हणून मंदाः सुमंद मतयः मंद भाग्याः उपद्रुताः. त्यामुळे भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेणारा हे मंद ठरतात. मग त्यांनी आपली इकडे गती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणात रती लावली पाहिजे. आणि ती रती कशी लागेल, श्रवणाने लागेल. महाराज या ग्रंथामध्ये भगवंताच्या सागर समग्र लीला आहेत. प्रश्न विचारला की का वेद असताना, उपनिषद असताना, शास्त्र असताना पुन्हा नवीन एक ग्रंथ कशासाठी निर्माण केला महर्षी व्यासांनी. त्यांना स्वतःची प्रसिद्धी करायची होती का. मग इतके ग्रंथ असताना किंवा वेद हे माणसाच्या कल्याणाला परिपूर्ण होत नव्हते का. उपनिषद जीवाच्या कल्याणासाठी कमी आहेत का. हा ग्रंथ का निर्माण केला असा प्रश्न उपस्थित केला. त्याचं उत्तर दिलंय वेदोपनिषदात जाता सारात भागवती कथा. वेदाचा उपनिषदाचा सार काढून या कथेमध्ये मांडलेला आहे. वेदाही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः. वेदांचा उपयोग यज्ञयागासाठी आहे.
आणि त्या वेद मंत्रांच्या उच्चारासाठी सुद्धा खूप काही मर्यादा सांगितल्या आहेत. वेदमंत्राचा उच्चार करण्यामध्ये जर फरक पडला तर त्याचे विपरीत फळ भोगावे लागतात. आम्हाला वाटतं आम्ही पुरुषोत्त म्हणतो, आम्ही पौमान म्हणतो, आम्ही रुद्र म्हणतो, तो एक आम्हाला अहंभाव असतो. परंतु योग्य म्हणलं गेलं तर ठीक आहे, अयोग्य पद्धतीने म्हणलं गेलं तर गीती शीघ्री शिरकंपी तथा लिखित पाठक अनर्थज्ञोल्पकंठश्च षढैते पाठकाधमाः. वेद म्हणण्यामधले अधम लोक कोण कोण आहेत त्यांचे हे दोष ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. अनक्षरम हतायुष्यम. शास्त्री बाबा बसलेले आहे तिथे, आमचे गुरुजी, त्यांना विचारा वाटलं तर अनक्षरम हतायुष्यम. वेद मंत्र म्हणत असताना एखादं अक्षर चुकलं तर त्याचं तुम्हाला विचित्र फळ भोगावं लागतं. विस्वरम व्याधिपीडितम. एखादा स्वर म्हणजे ते खाली मानवाला हलवतात ना हे गुरुजी लोक, ते विशिष्ट पद्धतीनेच हलवले पाहिजे. खालची वर वरची खाली झाली. पीडितम महाराज मागे व्याधी लागतात. आणि त्यामुळे हे वेदातलं काठिण्य आम्हाला मानवणार नाही. कलियुगातल्या माणसाला वेळच किती आहे आमच्याजवळ, त्यामुळे हे आपल्याला काही मानवणार नाही. आणि म्हणून काय झालं, एकदा म्हणाले नारदाला आमच्या ब्रह्मदेवाने सूचना केली की तू जाऊन व्यासांना कार्यप्रवृत्त कर, की असा एखादा सामान्य माणसाच्या उद्धारासाठी. दुसरा एक असा एक स्वल्प त्यामध्ये प्रश्न आहे. स्त्री शूद्र अद्विज बंधूनाम त्रयींना श्रुती गोचराः. वेदाचा उच्चार कोणी करावा आणि कोणी करू नये याविषयी काही संकल्पना आहे. ते योग्य अयोग्यचा प्रकार आपल्याजवळ नाही आहे. पण काय सांगितलं शास्त्रात की त्रयींना श्रुती गोचराः, त्यांना वेदाचा उच्चार करण्याचा अधिकार दिलेला नाही. मग त्यांच्या उद्धारासाठी काही मार्ग पाहिजे की नाही. मग तो मार्ग निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे ब्रह्मदेवाने नारदाला. आणि ते नारद महाराज प्रवासाला निघले. इकडे एक दिवशी काय झालं होतं, आमच्या शम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये महर्षी व्यास राहत होते. बद्रिकाश्रमामध्ये सरस्वती नदीच्या पलीकडून पश्चिमेला त्यांचा आश्रम आहे. आजही आपण बद्रीनाथाला गेला तर तो आश्रम दिसतो. शम्याप्रास नावाचा आश्रम आहे. तिथे जाऊन पाहाल ना आपण तर महाभारताचे पानं रचल्यासारखी रचना आहे त्यांच्या आश्रमाची. महाराज असे पापुद्रे 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 मोठा पर्वत आहे असा सगळा. पण असंच दिसेल तुम्हाला त्यांच्या आश्रमाच्या बाहेर. असं म्हणतात की महाभारताचे ग्रंथ असे लिहून ठेवले होते. ते असू द्या. पण महाभारताच्या सारख्या ग्रंथाची रचना करून महर्षी व्यास एक दिवशी नित्याप्रमाणे नित्यविधी आटोपलेले आहेत. ध्यानधारणा प्रातस्नान संध्या वगैरे सगळं आटोपलं आणि निवांत व्यास महाराज बसायचे आणि भगवंताचं चिंतन करायचे. आजपर्यंत असा अनुभव होता की एकदा डोळे झाकून बसले आणि भगवंताचं आवाहन केलं की परमेश्वराच्या मूर्तीचं साक्षात दर्शन महर्षी व्यासांना व्हायचं. आज बराच वेळ झाला दर्शन काही झालं नाही. सारखी ही मांडी खाली कर, ती मांडी वर कर, या हातात माळ घेऊन पाय, त्या हातात, बहुतेक असं करत नाही कोणी. पण अस्वस्थ झाले. विचार करायला लागले की असं का व्हायला लागलं मला. आजपर्यंत मी केव्हा एक दोन क्षण बसलो की मला भगवंताची मूर्ती समोर यायची आणि मग त्या तल्लीन त्यावेळेला माझं नामस्मरण चालायचं. संतांच्या नामस्मरणाची पद्धत पहा. एकदा सुरुवात झाली त्यांच्या मनामध्ये परमेश्वराच्या मूर्तीचा आविष्कार झाला ना, मन राम रंगीला, मन राम रंगी रंग, मन राम रंगी रंग, आत्मरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले मन राम रंग, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले, राम रंगी रंगले, राम रंगी रंगले. आज महर्षी व्यासांना अस्वस्थता उत्पन्न झाली. मनातल्या मनात विचार करतात
काही अपराध घडला, काय चूक झाली का, काही भगवंताला कार्य करून घ्यायचं परंतु आपल्याला सुचत नाही आणि भगवंताला आपल्यापर्यंत येऊन सांगावं वाटत नाही. मग ज्यावेळेला आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येत नाही, परमेश्वराला आपल्याजवळ बोलवता येत नाही, तेव्हा मध्यस्थी कोणीतरी पाहायला पाहिजे. मग परमेश्वराचा आणि आपला मध्यस्थी कोण आहे? कौन बताए बाट गुरु बिना, कौन बताए बाट. कौन बताए बाट, कौन बताए बाट गुरु बिना, कौन बताए बाट. गुरु बिना कौन बताए, कौन बताए, कौन बताए बाट. सद्गुरूचं आवाहन केलं. बा सद्गुरुनाथा, तुमच्याशिवाय आता या मार्गामध्ये मला मार्गदर्शन करणारा कोणी नाही. अगदी मनापासून सद्गुरूंना बोलावलं तर भगवंत सद्गुरू येतात. आणि आमच्या महर्षी व्यासाने अत्यंत अंतःकरणापासून सद्गुरूंना आवाज दिलेला आहे. नारद महाराज तिकडे ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने निघालेले आहेत. बरोबर स्वागतम देव देवेश मद्भाग्यात्वम इहागतः. महर्षी व्यासाने त्यांचं स्वागत केलं. वा नारदा, या स्वागतम सुस्वागतम आस्यताम धर्मोस्याप. आसन दिले, बसायला आनंद वाटला महर्षी व्यासांनी. इकडची तिकडची खूप चर्चा झाली, पण नारदाच्या लक्षात आलं की आज व्यास अप्रसन्न आहेत. सामान्यतः आपल्या लक्षात येतं, आपण एखाद्याच्या घरी जावं, तो येतो, आल्याबरोबर चहा सांगतो की लक्षात आलं पाहिजे की याला आपल्याशी जास्त वेळ बोलायचं नाही. आल्या आल्या हातात कप बशी दिल्यावर कशाला बसायचं. जसं नारदाच्या लक्षात आलं की व्यास महाराज आज अस्वस्थ आहे. नारदा काय झाला, व्यासा काय झालं आपल्याला, असं नारदाने प्रश्न विचारला. नारदा, तुमच्यापासून काय लपवायचं म्हणाले. आज खूप प्रयत्न करतो पण नित्याप्रमाणे आज भगवंताचं ध्यान केलं जात नाही. काही चूक झाली का हो माझ्याकडून? झाली नाही, पण होण्याची शक्यता आहे म्हणाले. सद्गुरूच आहेत. त्यामुळे म्हणाले, तुम्हाला वाटत असेल महर्षी व्यास की मी एका वेदाचे 4 विभाग केले. खरं आहे, ते फार मोठे उपकार आहेत बरं जगावर. पहिल्यांदा एकच वेद होता, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, एकच ग्रंथ होता. पण मला सांगा, एक ग्रंथ शिकायला, आज एक वेद शिकायला 12 वर्ष गुरुकडे लागतात. म्हणजे 4 वेद शिकायला किती झाले? 48 वर्ष. एका गुरुकडे 4 वेदाचा अध्ययन करायला 48 वर्ष घालायचे. विद्यार्थी किमान 8व्या वर्षी जर गुरुकडे गेला असेल तर घरी कितव्या वर्षी येईल? पुढचं सगळं गणित बिघडेल ना त्याचं. तदेव लग्नम कधी. हे व्यासांच्या लक्षात आलं की कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य कमी आहे, यांना आपल्याला सगळं शिकता आलं पाहिजे. म्हणून एका वेदाचे 4 विभाग केले. ऋग्वेद वेगळा, यजुर्वेद वेगळा, सामवेद वेगळा, अथर्ववेद वेगळा. म्हणजे वेदाचे विभाग करणं फार अवघड आहे, पण त्यांनी केले. मंत्रांच्या पद्धती पाहून ते 4 विभाग केले. मोठं कार्य केलं. कसं वागावं हे शिकवणारा महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. कसं वागावं भावाशी, बहिणीशी, याच्याशी त्याच्याशी कसं वागावं, शत्रूशी कसे निर्णय घ्यावेत वगैरे अनेक पर्व आहेत. त्या पर्वांचा अभ्यास केला म्हणजे आपल्याला लक्षात येईल महाभारतामध्ये असं वर्णन आहे एका ठिकाणी, यलिहास्ति स सर्वत्र यन्नहास्ति न कुत्रचित. की ज्या या जगामध्ये जिथे जिथे जे जे काही चाललं असेल ना ते सगळं आमच्या महाभारतात आहे. जे आमच्या महाभारतात नाही ते जगाच्या पाठीवर कुठेच नाही. एवढा अलौकिक ग्रंथ महाभारतासारखा लिहिला. व्यासा, तुम्हाला वाटत असेल की हे काही कार्य कमी नाही, हे फार चांगलं काम केलं. बरं जगावं कसं यासाठी तुम्ही एक रामायणाचा ग्रंथ लिहिला. अध्यात्म रामायण नावाचा ग्रंथ आहे, त्याचे कर्ते व्यास आहेत. जगावं कसं? रामासारखं जगावं. आईशी वडिलाशी संबंध कसा असावा, शत्रूशी संबंध कसा. रामायण आपल्याला एक दिवशी पाहायचं आहे, जितका वेळ मिळेल तितक्या वेळात पाहू आपण.
भागवताचा भाग म्हणून, तेव्हा आपल्या लक्षात येईल की कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ आहे, पण कसं मरावं, पण किती इच्छा असली आपली जगायची तर आपल्या हातात आहे का? अद्यवाब्द शतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः. आज नाही तर 100 वर्षांनी आम्हाला प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण कसं स्वीकारायचं हे सांगणारा ग्रंथ एखादा लिहिलाय का? म्हणजे भागवत काय शिकवतो? कशाचा अभ्यास शिकवतो? मरणाचा अभ्यास शिकवतो बरं का भागवत. मरण येणार हे लक्षात ठेवून मी कसं वागलं पाहिजे. मी कोल्या कुत्र्यासारखं कुठेही हातपाय झटून मरण येता कामा नये. अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता. अंतकाळाच्या माझ्या तोंडामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे, तरच माझ्या जीवनाचं सार्थक आहे. मग ते कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ महाराज आपण लिहा. महाभारतासारख्या ग्रंथामध्ये आपण आलेख, अलंकार, अलंकार म्हणजे काव्यातले प्रकार, हे चप्पल हार, बूट हार, सँडल हार नाही, हे सगळे अलंकार, षड्रस हे सगळे महाभारतामध्ये आलेले आहेत, काव्यामध्ये आलेले आहेत. परंतु संतांना हे काही आवडत नाही. संतांना काय आवडतं? जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल बोले, हो बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. ज्या श्रवणाने पांडुरंगाला सुद्धा डोलवण्याची ताकद आमच्यात आली पाहिजे. तर महाराज महर्षी व्यासांना नारद सांगतात, असा ग्रंथ निर्माण केला की ज्याच्या श्रवणाने, ज्याच्या चिंतनाने, ज्यांच्या मननाने त्या जीवामध्ये परमेश्वराशी संपर्क प्रत्यक्ष स्थापन करण्याची कुवत त्यामध्ये येईल. प्रत्यक्ष संपर्क आला पाहिजे भगवंताशी. असा तुम्ही एखादा ग्रंथ लिहा. त्यामुळे ज्यांना चिंतन करता येणार नाही, ज्यांना वाचन करता येणार नाही, त्यांना श्रवण तर करता येईल आणि श्रवणाने त्यांचं कल्याण होईल. 9विधा भक्तीमध्ये आद्य भक्ती कोणती हो? श्रवणम कीर्तनम विष्णू. श्रवण भक्ती पहिल्यांदा सगळं. आणि श्रवणाचा सुंदर अशा प्रकारचा परिणाम आहे. आज कितीतरी आपल्याला उदाहरणं असे देता येतील की केवळ श्रवणाने त्यांचा उद्धार झाला. मला सांगा, वाल्या कोळ्याला जर नारदाकडून श्रवण झालं नसतं तर त्याचं कार्य चालूच होतं. कशाचं? रांजण भरण्याचं नाही, पण संताचा संग घडला. काय श्रवण घडायचं ते घडलं आणि वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी बनला. श्रवणाचा परिणाम. नारद म्हणले, दुसऱ्यांच्या जीवनातलं सोडा, मी माझ्या जीवनातला प्रसंग तुम्हाला सांगतो. मी पूर्वी दासीपुत्र होतो. 3रा जन्म आहे नारदांचा. फार जुना सोडून द्या, पण नंबर 2चा त्यांचा जन्म. नंबर 2 आपल्याला फार आवडतो. तो नंबर 2चा जन्म नारदांचा जो आहे तो दासीपुत्र म्हणून झालेला आहे. पहिले ते गंधर्व होते म्हणून पहिला काही पाहायचं नाही आपल्याला. दुसरा दासीपुत्र म्हणून जन्माला आले. म्हणाले, माझ्या आई बरोबर राहत होतो. दासी म्हणल्यानंतर माझी आई ज्यांची सेवा करील त्यांची आपण सेवा करायची, ती खाईल ते आपण खायचं. पण माझ्या आईचं वैशिष्ट्य होतं, ती ऋषीमुनींची दासी होती. ऋषीमुनींच्या आश्रमात राहायची आणि त्यांची सेवा करून त्यांचा उच्छिष्ट प्रसाद जो असेल तो खाऊन राहायची. मी तिच्याबरोबर राहायचो, त्यामुळे तिच्याबरोबर अंगण झाडू लागायचं, तिच्याबरोबर काय महर्षींचे कपडे धुवायचे, काय जे असेल ते काम करायचं. गाई वासरं सांभाळायचे, दूध काढून आणायचं, आईला मदत करायची. आणि एकदा माध्यान्ह काळ झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये ऋषीमुनी सर्वजण ध्यान करीत असत माध्यान्ह काळापर्यंत. आणि माध्यान्ह काळी थोडा उपहार, किती की श्रवणाला बसल्यावर झोप येणार नाही इतका अल्पोपहार हे ऋषीमुनी करायचे. आणि मग मात्र आपल्याला आपण केलेल्या तपश्चर्येचा काय काय अनुभव आला ते एकमेकाला सांगायचे. नारद सांगायला लागले. असं ते एकमेकाला चर्चा करायची. मी ते बसून ऐकायचो, गोड वाटायचं मला.
पण काही दिवस निघून गेले. मी सुद्धा त्यांच्यासारखं ध्यान लावायचा प्रयत्न केला. समजतच नव्हतं ध्यान लावायचं म्हणजे काय काय. बसायचो मांडी घालून, ते बसले ना डोळे लावून आपण डोळे लावून बसायचं, असं करत होतो. मला काही समजत नव्हतं, पण आनंद शांत वाटायचं. एकदा माझ्या आईला सर्पदंश झाला. आई मरून गेली माझी. आता काय करायचं आपण. पण ऋषीमुनींची सेवा करत होतो, खात पित होतो. एकदा म्हणाले तो चातुर्मासाचा कालावधी संपला आणि ऋषीमुनी आपल्या आपल्या आश्रमात निघून गेले. मी कुठे जावे, काय करावे असा मला प्रश्न पडला. ठरवलं की आतापर्यंत आपण जे चर्चा ऐकली, जे ज्ञानसत्र ऐकलं, त्यामध्ये भगवंताचा साक्षात्कार जीवाला झाल्याशिवाय जीवाची कृतार्थता नाही, हा सिद्धांत आपल्या मनात पक्का बसलेला आहे. म्हणजे या ऋषीमुनींना ज्या भगवंताचा साक्षात्कार होत होता तो मला झाला पाहिजे. त्यांना जर होतो तर मला व्हायला काय हरकत आहे. निष्काम आणि निष्पाप अंतःकरण असणारे नारद 8-9 वर्षाचे होते तेव्हा. अंतःकरण निष्पापच असतं तेव्हा. व्हायला पाहिजे म्हणल्यानंतर एक दिवशी एका विशाल काय अशा शिलेवर बसलेले आहेत आणि बस मनामध्ये चिंतन करायला लागले की देवा, आता तुझं दर्शन झाल्याशिवाय मी उठणार नाही. भगवंताचं नामस्मरण करायला लागले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. भगवंताचं काय आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे. शेवटी भगवंताला दया आली की 3 दिवस झाले, एक 9 वर्षाचं लेकरू मांडी घालून बसलेलं आहे, त्याला आपण कृतार्थ करायला पाहिजे म्हणून किंचित कश्मल माय, किंचित रूपाने दर्शन दिलं. पण काय तेज होतं म्हणाले त्या भगवंताच्या रूपाचं. अहो, वर्षा ऋतूमध्ये आकाशामध्ये वीज चमकते आणि लगेच अंतर्धान पावते. ती वीज कशी होती कोणी सांगू शकतं का? का इतकं की तेज असतं त्या विजेमध्ये की आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, आपोआप डोळे झाकले जातात आणि उघडावे तेव्हा ती वीज निघून गेलेली असते. नारदाचं नेमकं असं झालं. ततस्फुर सहस्रांशु सहस्र सदृश प्रभः. हजारो सूर्यांचा प्रकाश एकत्रित व्हावा असं ते भगवंताचं रूप तेजस्वी. नारदाला पाहल्या गेले नाही आणि भगवंताची प्रार्थना केली, देवा अरे एवढा कृपणपणा काय करतो, तुला दुसरं काही मागितलं का? राज्य मागितलं नाही, ऐश्वर्य मागितलं नाही, वैभव मागितलं नाही, सलोकता नाही, समीपता नाही, दर्शन दे म्हणलं ना तुला, आणि तू आला काय निघून गेला काय असं करू नको. एकदा तरी मला तुझा रंग पाहू दे, रूप पाहू दे, उंची पाहू दे, असं रूप पाहू दे की जे मला हृदयात साठवता येईल. मी पुन्हा बसतो, मला काही वाईट वाटणार नाही, पुन्हा तुझं दर्शन होईपर्यंत मी तसाच बसून राहील असा मला संकल्प केला आणि भगवंताचं ध्यान करायला लागले. गोविंद हरे गोपाल हरे राधा रमणू गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गोपाल हरे त्या कथेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची फार अपेक्षा आहे. कशाच्या बाबतीत? जेव्हा गजर सांगितला वन वे ट्रॅफिक चालत नसतो. आम्ही सांगितले की तुम्ही मागून म्हणालात तर आम्हाला थोडा विश्रांती पण मिळते आणि त्याच्यात एक वेगळा रंग येतो. करून पहा तुम्ही मनापासून. तर असं सतत नामस्मरण करायला लागले. भगवंताला दया आली, आकाशवाणी झाली, ए नारदा, हंतास्मिन् जन्मनि भवान मां द्रष्टुमिवार्हति अविपक्व कषायाणां दुर्दर्शोऽहं कुयोगिनाम्. अविपक्व कषायाण,
ज्यांची साधना पूर्णत्वाला गेली नाही अशा अपरिपक्व अवस्थेतल्या साधकाला मी वारंवार भेटत नाही. एकदा दर्शन दिलं ना तुला, तू काय बाजारातला पेढा वाटला का केव्हा जायचा घेऊन यायचं, असं नाही आहे. पण एक सांगतो तुला, या जन्मात पुन्हा दर्शन होणार नाही, परंतु तुझं नामस्मरण चालू ठेव. अरे नामनोस्ति यादृशी शक्ती पापम निर्दलनम हरे तावत कर्तुम न जानाति पातकम पातकी नरहा. ते नामस्मरण चालू ठेव. थोडा काळ राहिलाय कल्पांताचा, एकदा का कल्पांत झाला संपूर्ण सृष्टीचा प्रलय होईल, तुझेही तुला प्राण गमवावे लागतील, सगळं चालले जाईल. जेव्हा मला इच्छा उत्पन्न होईल तेव्हा मी पुन्हा ब्रह्मांड निर्माण करील. ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव निर्माण होतील, ब्रह्मदेव दशवीर सृष्टी निर्माण करतील. तेव्हा तू पुन्हा 10वा पुत्र म्हणून जन्माला येशील. या जन्मात केलेली नामसाधना कधी वाया जात नाही. तेव्हा तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला येशील. तेव्हा या जन्मामधली पुण्याचा साठा, नामस्मरणाची शक्ती तुझ्या पाठीमागे येईल. तुला वेगळं नामस्मरण करण्याचं काम नाही. अरे इच्छा नसली तरी आपोआप तुझी वाणी नामस्मरणाने पेटून उठेल. अखंड नामस्मरण तुझ्या तोंडामध्ये येईल आणि त्यामुळे तू केव्हाही नारायणा धाव धाव म्हणायच्या आत मी तुझ्या पुढे उभा राहते. केव्हाही. नारद सांगायला आले, महर्षी व्यास, मला परमेश्वराने आदेश दिला त्याप्रमाणे सतत नामस्मरण करत राहिलो. आपल्याला महाराज जे सांगतात ना नेहमी की नाम सदा बोलावे, गावे भावे जनाशी सांगावे. किती जुनं आहे हे साधन. महर्षी व्यासांना नारदांनी प्रबोधन करावं इतकं जुनं साधन आहे नामाचं. ज्ञानेश्वर माऊली तेच म्हणाले, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा. इतकं हे जुनं आणि सोपं साधन आहे, ते तू कर. आणि त्याप्रमाणे मी ते केलं, नुसतं ऐकलं नाही, मी ते केलं नामस्मरण. आणि आज मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो. आज खरी अवस्था अशी आहे, मी मुद्दाम कधी संकल्प करत नाही की मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम नामस्मरण महं करिष्ये. नाही करत हो. आज मी जिथे बसलो तिथे माझ्या तोंडामध्ये आपोआप चालू राहतं, भजमन नारायण 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 भजमन भजमन नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. भजमन नारायण 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 नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा, 20% श्रोत्यांनी प्रतिसाद दिला, तितक्यातही मी समाधानी. पहिला दिवस आहे, जास्त प्रतिसाद काय मिळणार, 20% मिळाला. आज असं नामस्मरण चालू राहतं माझं. आणि मी जेव्हा बोलवेल तेव्हा नारायण माझ्या समोर येऊन दृष्टीपथामध्ये उभा राहतो. ही किमया कशाची आहे? श्रवणाची. त्या ऋषीमुनींच्या सहवासामध्ये राहून जे मला श्रवण घडलं त्याचा परिणाम असा झाला की माझ्या तोंडात अखंड नामस्मरणाने आज भगवंताशी माझा प्रत्यक्ष संबंध, डायरेक्ट, संस्कृतमध्ये डायरेक्ट म्हणतात त्याला, तो प्रत्यक्ष संबंध आज भगवंताशी मी प्रस्थापित करू शकलो. त्याचं कारण श्रवण. तेव्हा महाराज, आपण अशा कथा लिहा की ज्या कथाचं श्रवण केल्यामुळे माणसाला प्रपंच इतक्या जन्मापासून करत आलेलो आहे ना, किडा मुंगीच्या जन्मापासून आतापर्यंत प्रपंचच करत आलो आम्ही, नाही? आहार निद्रा प्रपंच म्हणजे का? भयमैथुनंच सामान्यमेत पशुभिर नराणाम. त्या कोल्या कुत्र्याला, गाई वासराला, डुकराला सगळ्यांनाच लेकरं बाळ होतात, आम्हालाही होतात. काय विशेष आहे?
समर्थांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं. शेणा माझी शेण किडे बांधता ती राजवाडे. गाईचं म्हशीचं शेणाचा पोहटा जर 2-4 दिवस एका ठिकाणी राहिला ना तर त्याच्यामध्ये किडे तयार होतात आणि ते त्यातल्या त्यात राजवाडे बांधतात. म्हणजे लहान लहान घरं तयार करतात. त्यांना ते घर बांधल्याचा जेवढा आनंद आहे तेवढाच आम्हाला घरदार इस्टेट संपत्ती केल्याचा आनंद आहे. परंतु हे काही आमच्या शेवटपर्यंत बरोबर राहील असं सांगता येत नाही. ब्रह्मांड कोटयो नष्टा. ते करू नका असं नाही, पण ते करत असताना हे काही ना काही करा. तर हा श्रवणाचा परिणाम असल्यामुळे असा तुम्ही ग्रंथ लिहा एवढा एक आदेश म्हणा किंवा सूचना देऊन ब्रह्मदेवाची अशी इच्छा आहे की आपण हा ग्रंथ लिहावा. पण म्हणाले वा त्याला काही असं मूळ काही पाहिजे ना, कशावर लिहायचा. नारायणाने ब्रह्मदेवाला एक चतुश्लोकी भागवत सांगितलं. ब्रह्मदेवानी मला सांगितलं, तुमच्यासाठी व्यासांना सांगितलं. मी हे चतुश्लोकी भागवत आपल्याला सांगतो. त्वम एतद विपुली कुरु. या चतुश्लोकी भागवताचा आपण असा विस्तार करा. हे चतुश्लोकी भागवत सामान्य माणसाला समजणार नाही. मलाही पूर्ण अर्थ लागलेला नाही. त्या चतुश्लोकी भागवताचा क्लिष्ट शब्द वापरले जरा. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती उपसंहार सगळं त्या 4 श्लोकातच आलेलं आहे. जीवाने कसं आपलं कल्याण झालं तर हे त्या 4 श्लोकात आलंय. पण त्याचा विस्तार करताना शेवटी महर्षी व्यासांना 18,000 श्लोक लिहावे लागले. 12 स्कंदामध्ये बांधावे लागले. किमान एकदम 12 सगळे स्कंदाने वाचणं होणार. एक स्कंद वाचल्याचा आपल्याला आनंद होईल. अशा 12 स्कंदांचा हा ग्रंथ महर्षी व्यासांनी लिहिला. म्हणजे स्वतःच्या इच्छेने लिहिला नाही, आत्मप्रौढीसाठी लिहिला नाही, तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती परमेश्वराच्या आज्ञेनं त्यांच्याच प्रेरणेनं हा ग्रंथ लिहिला. म्हणले का हा ग्रंथ मग शिकवला कोणाला. तर म्हणाले हा ग्रंथ पहिल्यांदा शुकाचार्यांना शिकवला. म्हणाले व्यासांना सुमंतू जैमिनी वैशंपायन पैल इत्यादी शिष्य असताना शुक म्हणजे कोण. आपला मुलगा. फक्त आपल्याच पुत्राला हा ग्रंथ शिकवला. बाकीच्यांना शिकवला का नाही. इतके स्वार्थ होते का होते की मी मिळवलेलं अलौकिक ज्ञान फक्त माझ्या मुलाला जवळच राहिलं पाहिजे, इतर कोणाजवळ जाऊ नये असा त्याचा अर्थ होता का. मग शुकाचार्यांना एकट्याला का शिकवलं, बाकीच्या शिष्यांना का शिकवलं नाही. कारण शिष्य सगळेच असतात आपल्या वर्गात. नाही का विद्यार्थी किती असतात हो, पण पहिले येणारे किती असतात. गुरुजी सर्वांना शिकवत असतात की नाही, पण पहिले काय येतात. शुकाचार्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे वैराग्याच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेला महामानव आहे. किती वैराग्य होतं शुकाचार्यांचं. तर एकदा व्यासांना सुद्धा ते मानावं लागलं की हा माझ्यापेक्षा अधिकारी आहे. आणि म्हणून अशा अधिकारी वैराग्य संपन्न पुत्रालाच हा ग्रंथ शिकवला पाहिजे. म्हणजे धंदा होणार नाही, बाजार होणार नाही. असं आहे. जैसेची बोलणे बोलावे समर्थ म्हणाले, तैसेची चालणे चालावे. बोलणे एक चालणे एक याचे नाव हीन विवेक. शुकाचार्यांचं कसं होतं, जसं सांगत होते तसं जगत होते. आधी केले मग सांगितले असं शुकाचार्य जगत होते. आणि अशा श्रोत्याचा अशाच वक्त्याचा परिणाम श्रोत्यावर होतो. धंदेवाईक वक्त्याचा विशेष परिणाम श्रोत्यावर होत नाही. वा वा काय छान आहे, काय चांगलं आहे, उत्तम, बस संपलं. आपण घरी जावं ना, काल काय सांगितलं, अरे काय सुंदर कथा सांगितली, काल सांगितलं काय, तुम्ही आज येऊन पहा म्हणजे समजेल. काही लक्षात नाही. काय होतं की निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होताच. पण अधिकारी वक्त्यापासून ऐकलं तर बराच काळ ते टिकतं, त्याचा अनुभव घ्यावा वाटतो. अशी परिस्थिती होती. एक गंमत सांगतो आपल्याला. एकनाथ महाराज पैठणला राहत होते. ते संत म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेले होते.
काय आपल्या महाराजासारखंच वैभव होतं, म्हणजे महाराजाचं त्यांच्यासारखं होतं, ते सिनियर असल्यामुळे. अहो रोज पंक्तीला 100 माणसं असायचे नाथांच्या. रोहिले अरबरज पूत समशेरी नंग्या करी, रोहिले अरबरज पूत समशेरी नंग्या करी, ना तिथे कमंडलू दिसे. नाथांचा अधिकार. ते काही मुंडन करत होते असं नाही, पटका बांधत होते म्हणून संत होते असं नाही, अखंड भगवंताचं चिंतन. अशा त्या नाथांकडे एक दिवशी एक म्हातारी आली. म्हणाले, महाराज असं म्हणतात किंवा तुमचं सगळे लोक ऐकतात, काय असेल ते मला काही माहिती नाही. म्हणाले, नाही मला माहिती आहे. म्हणाले, तुम्ही एखाद्याला एखादं कार्य सांगितलं तर तो केल्याशिवाय राहत नाही. म्हटलं, मग तुझं काय म्हणणं आहे? हे नाही हो, माझा नातू आहे ना, गुळ खूप खातो, गुळ. तुम्ही काही समजून सांगा ना त्याला. आम्ही खूप प्रयत्न केले, काही ऐकत नाही. गेला की कोठी घरात जातो. पूर्वी कोठी घर प्रत्येकाच्या घरात असायचं, कारण 10-10 खोल्यांचं घर असायचं. आता काय महाराज, 5 in 1, 4 in 1, 3 in 1, 2 in 1, ऑल इन 1. कशाचं कोठी घर आले. आणि कोठी घरात जायचं आणि गुळ खायचा म्हणाले सतत. त्यामुळे मारून पाहिलं, जोडून पाहिलं, काही ऐकत नाही. म्हणून विचार आला एकदा नाथाला सांगावं. नाथाने जर त्याला सांगितलं, त्याच्यावर परिणाम झाला तर जरा तब्येत सुधरेल. म्हणाले, ठीक आहे. म्हणाले, माय असं कर, 1 महिन्याने घेऊन ये. ठीक आहे. 1 महिन्यानंतर आजीबाई आल्या. मात्र नाथ महाराजांनी 1 महिन्यानंतर बोलवलं. रोज पाया पडायला सुद्धा आल्या नाही. इतकं प्रेम होतं आजींचं. 1 महिन्यानंतरच आल्या नातवाला घेऊन. नाथ महाराजांनी अगदी प्रेमाने मांडीवर बसवलं, अंगावरून हात फिरवला. बाळा, तुला वाटतं ना तब्येत आपली चांगली राहावी, खूप बलवान व्हावं, बुद्धिमान व्हावं, आरोग्य राहावं. म्हणाले, उद्यापासून गुळ सोडून दे. म्हणले, महाराज आजच सोडला. प्रसाद म्हणून कोणी दिला तरी घेणार नाही. आणि काय परिणाम, आजीबाई घरी गेल्या आणि काय दुसऱ्या दिवशी सण होता, पुरणाची पोळी केली. आणि विचारलं, गुळाची आहे का साखरेची आहे? पुरणाची पोळी सुद्धा गुळाची खाल्ली नाही. म्हणले, काय नातवावर परिणाम झाला. आता नाथाचे प्रवचन काय आम्ही ऐकत नाही का? पण काय बाळावर परिणाम झाला. म्हणाले, आनंद वाटला. 1.5 महिना गेला, लेकरू गुळाचा खडाच खायला तयार नाही. आनंद वाटला. आली नाथ महाराजांच्या पाया पडली. महाराज काय आपल्या बोलण्याचा परिणाम झाला हो. पण म्हणाले, महाराज मग तुम्ही इथंच होते. मी नंतर शोध घेतला. मला वाटलं तुम्ही तीर्थयात्रेला वगैरे गेलात, पंढरीच्या वारीला गेला असं वाटलं मला. इथेच होते. हो बाई, मी पांडुरंगाला काही सोडून जात नाही. नाही, मग माझ्या नातवाला 1 महिन्यानंतर का बोलावलं? तितका गुळ जास्त गेला ना पोटात. 1 भेली आमची संपली. 1 महिना उशिरा का बोलवलं? म्हणाले, माय जोपर्यंत मी खूप गुळ खात होतो ना, तोपर्यंत मला तुझ्या नातवाला खाऊ नको हे सांगता येत नव्हतं. 1 महिन्यावर मी पूर्ण अभ्यास केला की गुळ खायचा नाही, तेव्हा तुझ्या मुलाला सांगेल. आधी केले मग सांगितले. नारदांनी हे प्रबोधन केलं. महर्षी व्यासाने तसा ग्रंथ लिहिला आणि तो शुकाचार्यांना सांगितला. शुकाचार्य वैराग्य संपन्न होते म्हणून त्यांनी एकदाच राजा परीक्षितीला भागवत सांगितलं, उद्धार केला. परीक्षितीला 10-5 वेळेला भागवत ऐकलेलं नाही, एकदाच ऐकलं. सकृदैव प्रपन्नाय, बस. म्हणाले, असा हा भागवत ग्रंथ शुकाचार्याला वैराग्यामुळे हो म्हणाले. वैराग्य होतं म्हणून त्यांना तो शिकवला. तर म्हणाले, का महाराज, मग हा शुकाचार्यांनी पहिल्यांदा कोणाला सांगितला? शुकाचार्यांनी पहिल्यांदा राजा परीक्षितीला सांगितला. वा, अलौकिकच आहे म्हणाले. त्या काळच्या राजे लोकांना भागवत ऐकायला वेळ होता का? आज आपल्यातले जे राजे असतात, आपल्यातले म्हणजे थोडे आध्यात्म मिळवलेले, त्यांनाही भागवत ऐकायला वेळ नसतो. पण राजाला कसा वेळ होता? आणि हा भागवत नावाचा ग्रंथ फक्त राजांनाच सांगावा का? एवढे जर वैराग्य संपन्न होते तर मग
राजा भेटेपर्यंत कोणाला भागवत सांगितलं नाही, असं का घडलं? संत फार कमी बोलतात बाई, संत कमी बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतो. अधिकारी श्रोता आल्याशिवाय सांगायचं नाही. म्हणून महाराज शुकाचार्य भागवताचा सतत अभ्यास करत होते. जे मी शिकलो ते माझ्या आचरणात आणण्याचा त्यांचा अभ्यास चालू होता. पण प्रसंग आला राजा परीक्षितीला ऐकण्याचा. केव्हा मनुष्य वेळ काढतो परमार्थामध्ये? मग गुरुचरित्राचे पारायण, शनी महाराजाला प्रदक्षिणा केव्हा करतो? काहीतरी संकट मागे लागलं पाहिजे. सांगू द्या ज्योतिषाने एखाद्या की पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 7.5 सुरू होते. पुढच्या महिन्यात सांगितली आतापासून शनीला प्रदक्षिणा, मूठभर उडदाची डाळ, तेल सुरू होते की नाही? आमचा सगळा परमार्थ 80% भीतीपोटी आहे, प्रेमापोटी नाही. मग राजा परीक्षितीला काय भीती निर्माण झाली होती? त्यासाठी तुला राजा परीक्षितीचा इतिहासच थोडक्यात सांगतो म्हणाले. आणि शौनकादिक ऋषी यांना उद्देशून सूत राजा परीक्षितीचा इतिहास सांगायला. द्यूतामध्ये फसवलेल्या पांडवांना दुर्योधन आणि शकुनी मामा, ते सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे. 12 वर्षाचा अरण्यवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, हे सगळं आटोपून आले. आणि मग आम्हाला आमची वंश परंपरागत संपत्ती, राज्य, ऐश्वर्य, वैभव मिळावं म्हणून धृतराष्ट्राकडे मागणी केली. परंतु धृतराष्ट्र परस्वाधीन होता. सत्ता कोणाच्या हातात होती? दुर्योधनाच्या. तो ऐकायला तयार नाही. आणि धृतराष्ट्राचं प्रेम आमच्या दुर्योधनावर होतच नाही म्हणता म्हणता. प्रेमापोटी आंधळा झालेला, म्हणजे ज्याची ज्ञानदृष्टी हरवलेली आहे आणि बाह्यदृष्टी पण विस्मृतवान असा झालेला तो दुर्योधन आणि धृतराष्ट्र यांनी पांडवाला काहीच द्यायचं नाही असा पक्का ठाम निर्णय केला. अनेकांनी मध्यस्थ केल्यावर काही परिणाम नाही. धर्मराज म्हणाले आम्हाला असं करा, कमीत कमी 5 गावं द्या, राहू द्या तुमचं ऐश्वर्य वैभव तुम्हाला, तुम्ही काय आम्ही काही वेगळे आहे का? भाऊभाऊच होता, पण 5 गावं तरी द्या. पण दुर्योधनाने एकही गाव देण्याचं नाकारलं. सगळ्यांच्या मध्यस्थ्या वाया गेल्या. शेवटी भगवान गोपाळकृष्ण हे पांडवांचे आश्रयदाते होते. भगवान गोपाळकृष्णाला मध्यस्थी करायची वेळ आली. दादासाहेबांची परवानगी घेतली. म्हणाले दादा मध्यस्थी करायची वेळ आलेली आहे. म्हणाले जा कृष्णा, मला माहिती आहे तू गेला की तिथे निश्चय करून येणार. कशाचा तिथे निश्चय? युद्धाचा. तुला फार हौस विनाशायाच्या दुष्कृता. या कौरवाला संपवल्याशिवाय कृष्णा तू शांत बसणार नाही, माझी पूर्ण खात्री आहे. जा, मला माहिती आहे तू युद्धाची तारीख काढून येणार. आणि आमच्या बलराम दादाच्या संकल्पनेप्रमाणे भगवान गोपाळकृष्ण गेले आणि बस ठरवून टाकले की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र युद्ध करायचं. युद्धाची तयारी सुरू झाली महाराज. मग सगळ्यांना भेटून आपलं आपलं संख्याबळ वाढवायला प्रारंभ करायला लागलेले आहेत. शेवटी भगवान गोपाळकृष्णाकडे आले. बलराम दादा तीर्थयात्रेला निघून गेले. म्हणले या भानगडीत पडायचं नाही, कौरवही आपले पांडवही आपले. आणि त्यातल्या त्यात कौरवाविषयी जरा आसक्ती होती. कोणाला? बलराम दादाला. बलराम दादा स्वभावामध्ये थोडा भोळा होता. दादा भोळेच असतात. बलराम दादाचं सांगतो, केवळ दुर्योधनाला गदायुद्ध शिकवलं, तो माझा शिष्य म्हणून त्याचा नेहमी विजय व्हावा असा एक भाव बलराम दादाच्या मनात आहे. आणि आमच्या भगवान गोपाळकृष्णाचं काय म्हणणं आहे? यतो धर्मस्ततो जय. हा विजय व्हावा, पण कोणाचा? जे धर्माने वागतात त्याला. म्हणून बलराम श्रीकृष्ण यांच्यामध्ये नेहमी कधी कधी ते एकमेकाच्या वर्सेस आहे असं वाटतं. तसं काही नव्हतं. परंतु बलराम दादा निघून गेले तीर्थयात्रेला. शेवटी जाऊ द्या, फार लांब जायचं काही कारण नाही. युद्धाला प्रारंभ झाला. नवे युद्ध संपलं. अंतिम टप्प्यात आलं. दुर्योधन आणि भीम एकमेकाच्या समोर उभा राहिलेले आहेत. एकमेकाच्या हातामध्ये गदा आहेत आणि एकमेकावर आघात करतात.
करता करता खूप दिवस निघून गेले. आज भीम सुद्धा जरा त्रस्त झाला, काय करावं काही समजेना. जवळपास सगळे कौरव सैन्य संपलेले आहेत, सगळे आचार्य गेले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य होते पण कुठे होते हो, शरपंजरी पडलेले होते. अशी सगळ्यांची अवस्था. एकदा का दुर्योधन संपला की कौरव संपले. हा काही केल्या संपेना. बलवान होता आणि शिक्षा कोणी दिली होती, म्हणजे शिक्षण कोणी दिलं होतं, बलराम दादानी. अचाट सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये, सगळे युक्ती प्रयुक्तीचे प्रकार त्याला माहिती होते. भगवान गोपाळकृष्णाने सगळ्या शेवटी विचार केला की हा तसा मरणार नाही, आता याला मारणं हे महत्वाचं आहे. मग धर्माने हो की अधर्माने हो. भीमाला खून केली. भीमा उचल गदा, घाल याच्या मांडीवर. बोलले नाही पण खून केली. खून केल्याबरोबर तिथे काय, भीम टपूनच होता. अशी आज्ञा कोण सोडतं. डायबिटीज झालेला असावं, मंदिरात प्रसादाला आलेला असावं. अवघ्या पूर्णाची बळी महाराजांचा प्रसाद आहे. आज्ञा मोडतो का आम्ही, बिलकुल मोडत नाही. प्रसादाने काही होत नाही, खा. तसं भीम दादानी विचार काही केला नाही की धर्म होतो का अधर्म होतो. कृष्णाने सांगितलं ना, उचलली गदा आणि घातली मांडीवर, धाडकन तुकडा झाला त्याच्या मांडीचा, खाली पडला. दुर्योधन खाली पडला, गलित गात्र झाला, रक्ताचा स्त्राव सगळ्या शरीरापाशी व्हायला लागलेला आहे, अंगाभोवती रक्त साचलेलं आहे. आणि ज्या क्षणाला दुर्योधन पडला त्या अर्थी सर्वांनी जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान. अहो नाही, पांडवाच्या सैन्यातले अनेक मित्र आलेले आहेत. कोणी धर्माला, कोणी भीमाला, कोणी अर्जुनाला खांद्यावर घेऊन नाचायला लागले, कोणी गोपाळ कृष्णाला खांद्यावर घेतला आणि नाचायला लागले. गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो. क्या बात है. राधा रमण हरि गोविंद बोलो. जय जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. जय 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 गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. जय जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोपाल कृष्ण भगवान, द्वारिकाधीश भगवान. पांडवांचा विजय झाला. आनंदी आनंद जिकडे तिकडे व्हायला लागलेला आहे. रणदुंदुब्या वाजायला लागलेल्या आहेत. सगळे दुष्ट समरांगणामध्ये मरून पडलेले आहेत. रात्रीची वेळ झाली, मध्यरात्र व्हायला लागलेली आहे, तरी इकडे आनंदोत्सव साजरा करणं सुरू आहे. किती वर्षानंतर पांडवांना ऐश्वर्य वैभव सगळं मिळालं, अतिशय आनंद झाला लोकांना सुद्धा. दुष्टांची सत्ता कोणालाच आवडत नसते, अहंकार माणसाची सत्ता कोणालाही आवडत. आज आता धर्माच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आनंद मिळणार. या आनंदाने नगरवासी लोक सुद्धा त्या आनंदामध्ये समाविष्ट झालेले आहेत. परंतु एक दुःखी जीव बाहेर पडला, अश्वत्थामा. हा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे महाराज. काय चाललंय दुर्योधनाचं. आता सगळे लोक आनंदोत्सव साजरा करतात, माझा दुर्योधन एकटा पडला असेल. म्हणून मध्यरात्रीच्या वेळेला येऊन पाहतो तर दुर्योधन खरंच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता. दुष्टाचे प्राण एकदम जात नाहीत. आयुष्यभर ज्यांना ज्यांना अनेक लोकांना त्यांनी त्रास दिलेला असतो ना, त्यामुळे तळमळ 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 करत होता. मांडी तुटलेली पण सगळं शरीर बाकीचं व्यथित असू द्या पण होतं. त्यामुळे आमचा अश्वत्थामा आला आणि त्याला त्या आपल्या दुर्योधन नावाच्या राजाची अवस्था पाहावेना. डोळ्यातून घळ घळ वाहती अश्रुधारा, घळ घळ वाहती अश्रुधारा, घळ घळ वाहती अश्रुधारा.
धर्मदारण घळ 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 अश्रुधार. ज्या दुर्योधनात आपण अन्न खाल्लं, ज्याच्याबरोबर एक प्रकारचं वैभव भोगलं, तो दुर्योधन आज समरांगणामध्ये मृत्युमुखी पडणार. अधर्माने मारल्या गेल्याची खंत आहे. मांडीवर गदा प्रहार करून हे शास्त्र आहे, पण यांनी आज कृष्णाने अधर्म का करायला लावला? त्या भगवान रामचंद्राच्या आणि कृष्णाच्या नीतीमध्ये बराच फरक आहे. म्हणून तर आम्हाला जवळची वाटते कृष्ण नीती. त्याचं म्हणणं विंचून निघाला ना, पण त्याला काय पाहत बसता, इथे नाही बाहेर जाऊ द्या. महाराजांच्या समोर निघाला. गोपाळकृष्ण म्हणाले, तो जिथे जाईल, ज्याच्या जवळ जाईल त्याला रडवेल. रडायसाठी लोक इथे येत नाहीत, हसत जाण्यासाठी ठेचा तिथे. ही कृष्ण नीती आहे. हा जितके दिवस जिवंत राहील तितके दिवस सर्वांना त्रास देईल, धर्म करणाऱ्या लोकांना त्रास देईल. संपवा म्हणून संपवला, पण आमच्या धृतराष्ट्राचं खूप, आमच्या कोणाचं, अश्वत्थाम्याचं दुर्योधनावर खूप प्रेम आहे. खूप वाईट वाटायला लागलं. म्हणाले, राजा आता तू थोड्या वेळ तुझं प्राणोत्क्रमण होणार, पण थोड्या वेळ थांब, कंठात प्राण शिल्लक ठेव. मी काहीतरी एखादी आनंदाची घटना तू मरणापूर्वी तुला सुचवेल, ऐकवेल, म्हणजे समाधानाने मग प्राण सोड. तोपर्यंत प्राण सोडू नको. संकल्प केला. मनामध्ये विचार आला की एखादा तरी पांडव संपवायचा. तिथून बाहेर पडला. मनुष्य संतापामध्ये काय बोलेल काही सांगता येत. आणि म्हणून भगवान रामचंद्राने लक्ष्मणाला एखादा उपदेश करताना रामायणात असा उल्लेख केला आहे, क्रोध एव मनस्तापहा क्रोध संसार बंधनः क्रोध एव अलम साक्षात मोक्ष विघ्नाय सर्वदा. मोक्षामध्ये विघ्न आणणारा एकच विकार आहे, त्याचं नाव आहे क्रोध. या क्रोधाने काय काय पंचायती होतात पुढे पाहू. आपल्याला पण षड्विकारावर बऱ्याच वेळ बोलायचं आहे. अजून ग्रंथालाच प्रारंभ नसल्यामुळे जास्त आपल्याला बोलायचं नाही हवं. पण या क्रोधामुळे बाहेर पडलेला आमचा अश्वत्थामा विचार करायला लागला. संकल्प केला खरी, पण मी धर्मासमोर उभा राहू शकेल का? तिथं आमचे पप्पा राहिले नाहीत, द्रोणाचार्य. अर्जुना पुढे नाही बाबा, गांडीवम यस्य वै धनुः, ज्याच्या हातामध्ये गांडीव नावाचा धनुष्य आहे, इंद्राला आणि भीष्माचार्याला जरी पश्चाताप करायला लावला, त्या अर्जुनापुढे मी जाऊ शकत नाही. आणि भीमदादाची गदा माझा चिखल करून टाकेल. मग आता काय करू? मी पांडवांच्या नादी लागू शकत नाही, पण पांडवांचे बालक झोपलेले आहेत. मनुष्य एकदा खालचा विचार करायला लागला, किती नीच, किती कृतज्ञ, किती कृपण होतो याचं हे उदाहरण आहे मला. झोपलेल्या अवस्थेतल्या द्रौपदीच्या बालकांच्या त्या निवासस्थानी आला, सपासप वार केले आणि त्या मुलांचे मस्तक आपल्या उपरणामध्ये घेतले. धावत धावत आला, असं वाटलं मी काय पराक्रम केला. त्या द्रौपदीचे झोपलेल्या बालकांचे मस्तक तोडून आला दुर्योधना हे घे, काय सुंदर तुला देण काय म्हणतात त्याला, हा भेट आणलेली आहे, तू पाहून घे म्हणाले. ते उपरणातून सोडलेले मस्तक पाहिल्याबरोबर दुर्योधनाला सुद्धा हळहळ उत्पन्न झाली. हो, खरं म्हणजे क्रौर्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे दुर्योधन. दुर्योधना इतका क्रूर मनुष्य पुन्हा जगात जन्माला आलाय की नाही माहिती नाही. त्याच्या मागोमाग कंसाचा नंबर लागतो नाही असं नाही, पण अतिशय दुर्योधन कृपण आणि कपटी होता. पण त्या दुर्योधनालाही वाईट वाटलं. अरे 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 अश्वत्थामे काय केलं रे तू? हे ज्यांचा आमच्या युद्धाशी काली मात्र संबंध नाही अशा झोपलेल्या बालकांना तू मारून आणलंस. अरे काय हा प्रताप आहे का? जा, तुझं तोंड पाहण्याची इच्छा नाही, थांबू नको इथे. दोन हेतू आहेत. तुझं इथेच माझ्याजवळ बसून राहिला
तर द्रौपदी उठेल. आता रात्रीचे 3 वाजून गेलेले आहेत. पूर्वीच्या काळी सकाळी 4ला उठायचे, आता अलाराम लावावा लागतो, तेव्हा 5ला उठतो. मध्ये जीव घेतो त्याचा. 4ला वाजला तरी 4ला उठायचे. द्रौपदी उठेल, आपल्या बाळांना पाहायला जाईल. तेव्हा तिला काही मस्तक दिसणार नाही. ती पांडवांना सांगेल. आणि पांडव जर शोध घ्यायला बाहेर पडले तर त्यांचा संरक्षण करता कोण आहे? तो तुला जिवंत सोडणार नाही. जा, तू वाचणार नाही, पण माझ्यासमोर तरी मरू नको. जा रथामध्ये बसून. आणि मग काय महाराज घाबरला. मनुष्य अविचारीपणाने दुष्कृत्य करतो, पण विचार आल्यानंतर पश्चाताप होतो. पण अब पछताहे होत क्या, जब चिडिया खा गई खेत. आता काही फायदा नाही. मग प्राण वाचवण्यासाठी घोड्यावर बसला आणि निघाला महाराज. खूप लांब गेलेला आहे. ठरल्याप्रमाणे पंच उषक्काल झाला. द्रौपदी उठलेली आहे आणि आपल्या मुलांना पाहायला जेव्हा गेली तेव्हा काय दिसलं? रक्ताच्या थारोळ्यामध्ये फक्त धड, एकाचंही मस्तक नाही. काय आक्रोश करायला लागली. काय आमचं जीवन आहे. 14 वर्ष अरण्यवास काय, वनवास काय, हे सगळं भोगून आज घरी आलो. आज एका क्षणामध्ये आम्हाला युद्धामध्ये विजय मिळाला, ऐश्वर्य मिळालं, वैभव मिळालं. आणि आज ते भोगण्यासाठी एकही मुलगा जिवंत आक्रोश करायला लागले. इतका आर्त आक्रोश होता की जिथे जिथे होते हे कोण, धर्मभीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे आलेले आहेत. द्रौपदी काय एवढी आर्त ओरडायला लागलेली म्हणून पाहिला. तिचं ते दृश्य पाहिलं. अहो, किती लोकांना मारलं आतापर्यंत. धर्माने, भीमाने, अर्जुनाने कधी डोळ्याला पाणी आलं का? पण आपले पुत्र मारले गेले हे पाहिल्याबरोबर एवढे मोठे वीर पुरुष पण अगदी गलित गात्र झाले. सर्वांचाच आवाज भगवान गोपाळकृष्णापर्यंत पोहोचला. भक्ताचा आवाज लहान असला तरी परमेश्वरापर्यंत तसा पोहोचतो, नाही का? भगवान गोपाळकृष्ण काय घडलं असेल याची कल्पना होती. आलेले आहेत, पाहिलं त्याने. अरे अरे, एक क्षणभर भगवंताला सुद्धा हळहळ उत्पन्न झाली. आणि सर्वांच्या त्या शोकावर पांघरून कसं टाकायचं, कोणाकोणाला समजून सांगायचं, आपण एक करू म्हणाले. या 5ही पांडवामध्ये एकच असा आहे की जो विवेकी आहे, अर्जुन. धर्मराज अविवेकी आहेत असं मला म्हणायचं नाही, पण ते विवेकी असते तर द्यूतामध्ये अडकले नसते. अर्जुन हा विवेकी आहे. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्यात दोन अजून एक असा प्रकार आहे की अर्जुन हा भगवान गोपाळकृष्णाच्या बरोबरीचा आहे. धर्म आणि भीम मोठे, त्यांना समजून सांगता येत नाही. मोठ्याला मोठ्याने समजून सांगावं. नकुल, सहदेव लहान पडतात, त्यांना काय बोलायचं. पण अर्जुन काहीतरी करू शकतो. आणि तो द्रौपदीला शांत करणारा एकच आहे, परमवीर, तो म्हणजे अर्जुन. अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवला. अर्जुनाने एक क्षणभर भगवान, अरे देवा, तू आमच्या पाठीशी असताना सुद्धा. अरे हो बाबा, त्याला काय करावं. तत्तत प्रारब्ध संशयात. अरे अर्जुना, तू माझ्याकडे पाहणार आहे. माझ्या प्रारब्धातलं भोग सुद्धा मी सोडले का? जेव्हा जेव्हा मी मानव अवतार घेऊन या पृथ्वीवर आलो ना अर्जुना, तेव्हा मी सुद्धा हे सगळे प्रारब्धाचे भोग भोगलेले आहे, नाही का? एक कवी म्हणाले, ज्याचा पुत्र जगन्निवास असता, त्याच्या पदी शृंखला. ज्याचा पुत्र जगन्निवास असता, का प्राण शोके दिला. ज्याचा सारथी विश्वचालक हरी, तो का विराटा घरी. तस्मात् प्राक्तन हे समर्थ बलवान, ललाट रेषा. ज्याचा पुत्र जगन्निवास असता, का प्राण शोके. भगवान रामचंद्र कोण होते? अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक होते. पण 4 भाऊ असताना दशरथाच्या प्राणोत्क्रमणाच्या वेळेला एकाही भावाला थांबता येऊ नये.
किती वेळेला आक्रोश केला दशरथ महाराजांनी, ऐकू जात होता रामाला. काय? थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब सुमंता थांब वीरे. पण भगवान रामचंद्रांनी रथ थांबवला नाही. तस्मात प्राप्त नाही. ज्यांच्या रथाचं सारथ्य भगवान गोपाळकृष्ण करत होते नाही का, त्यांच्यावरचे दुःखाचे आघात. ते म्हणाले, मलाच माझ्या आई वडिलाला कारागृहातून सोडवता आलं नाही. वसुदेव देवकी किती वर्ष कारागृहात होत्या. त्यामुळे अर्जुना, तुझ्यावर असा प्रसंग का आला त्याचं चिंतन करू नको. गतम न शोचहा. ज्ञानी माणसाने घडून गेलेल्या प्रसंगावर असं का घडलं याचं चिंतन करण्यापेक्षा उद्या काय करायचं ते पहा. ज्याने तुझ्या बालकांचं विच्छेदन केलेलं आहे ना, त्याचा शोध घे आणि द्रौपदीचं तू सांत्वन करू शकतो. ती तुझ्याशिवाय कोणाचं ऐकणार नाही. महाभारतात खूप प्रसंग येऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्या प्रसंगाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे धर्मराजाचं द्रौपदी तेवढी ऐकत नव्हती. सांगून होतं माहिती असावं आपल्याला. भीमाचं ऐकत होती, पण कशामुळे? ती शेकडो मनाची गदा खांद्यावर असायची. पण प्रेमाने तरी म्हणले की द्रौपदी एवढी पोळी खाऊन टाकून द्या, रस आहे चांगला आहे खाऊन टाका. नाही म्हणली. खाती का नाही? बिचारी धकलं नाही तरी वाटाच्या वाट्या प्यायची. नवऱ्याचा मार खाण्यापेक्षा खाल्लेलं काय आहे रथ. असं प्रेम होतं. पण अर्जुनाचा विवेकी होतं. सांगू, विवेकी अर्जुनाला हे माहिती होतं की माझ्याशिवाय द्रौपदी कोणाचं ऐकणार नाही. आलेले आहे त्या द्रौपदीला सांगितलं की द्रौपदी, हे प्रारब्ध मोठी अवघड गोष्ट आहे बघ. तू आता रडू नको, पण मी तुला सांगतो की ज्याने कोणी आपल्या मुलांचा शिरच्छेद केला त्याला मी पकडून आणतो बरं का. आणि त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय आपल्याला स्नान नाही करायचं. शब्द दिला आणि भगवान गोपाळकृष्णाला आदेश दिला, कृष्णा रथ घेऊन ये आपला. आणि मग काय महाराज रथावर बसलेले आहेत. काय अधिकार होता. यद भयात वाती वातोयम सूर्य स्तपती यद भयात. भगवान गोपाळकृष्णाचा काय अधिकार आहे की सूर्याने किती काळा तापायचं हे कोण ठरवतं? आमचा भगवान गोपाळकृष्ण. समुद्राने कसं मर्यादित राहायचं हे सांगणारा कोण आहे? भगवान गोपाळ. पण आज अर्जुन त्याला म्हणतो, कृष्णा आपला रथ घेऊन ये. वा क्या बात आहे. प्रेमामध्ये ताकद आहे महाराज. प्रेम होतं. आला भगवान गोपाळकृष्ण रथ घेऊन बसलेले आहेत आणि कृष्णाला माहिती आहे की हा अश्वत्थामा कोणत्या भागात पळून गेलेला आहे. बरोबर त्याला पकडलं. रात्रभर पळणार आमचा अश्वत्थामा. पण जेव्हा मागे वळून पाहतो भगवान गोपाळकृष्ण आणि अर्जुन आलेले आहेत, रथामध्ये आलेले आहेत. घाबरला. म्हणाले, मी तर यांच्याशी काही युद्ध करू शकत नाही. रथ सोडून दिला आणि मधल्या मार्गाने जिथून रथ येणार नाही अशा मार्गाने पळत पळत चाललेला आहे. भगवान गोपाळकृष्ण म्हणाले, अर्जुना सोडून दे रथ, चला आपण बरोबर येतो. दोघांनी रथावरून उड्या मारल्या आणि अश्वत्थामाचा पाठलाग करायला लागले. अश्वत्थामाने पाहिलं 2 पर्वतच फक्त आडवे. माझं संपलं. पण नीच माणसं मरेपर्यंत आपलं नीचत्व सोडत. तितक्यातल्या तितक्यात एक सरोवर दिसलं. हे महाराज तिथे गेले. कोण? अश्वत्थामा. सरोवरापाशी गेला, आचमन केलं आणि एवढ्या 18 दिवसाच्या महायुद्धामध्ये ज्या अस्त्राचा कधीही उपयोग केला नाही ते ब्रह्मास्त्र सोडलं व अर्जुनाच्या अंगावर. लक्षात असायला पाहिजे पाठीमागे कोण आहे? यत्र योगेश्वर कृष्ण. पण ब्रह्मास्त्र सोडलं. आता ब्रह्मास्त्र आल्याबरोबर गरगर 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 हजारो सूर्यांचा प्रकाश एकत्र व्हावा असा तो नजरेला प्रकाश पडलेला आहे. घाबरला अर्जुन. अरे देवा काय रे हे? अरे ब्रह्मास्त्र आहे. मग मी काय करू? दशम्या सोडून खात बैस. अरे त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. तू ब्रह्मास्त्र सोडलं, तुला माहिती नाही का? सोड ब्रह्मास्त्र. या ब्रह्मास्त्राला दुसऱ्या कोणत्याही अस्त्राने त्याचा पर्याय करता येणार. मग काय महाराज तिथेच समुद्राच्या पाणी घेतलं आमच्या अर्जुनाने आणि संकल्प करून ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकावर घासायला लागले. काय अवस्था झाली असेल. भूतानीच वितत्रसु. सूर्य आमच्या समुद्राच्या लाटा उन्नत व्हायला लागल्या. मगरी सुसरी बाहेर पडायला लागल्या. काय होतं काय काही समजेल ना.
भगवान गोपाळकृष्णाच्या लक्षात आलं, अरे अर्जुना, दुर्योधन आमच्या अश्वत्थाम्याच्या मनात असलं तरी तो मागे घेऊ शकत नाही, कारण ते शिकवलंच नाही वडिलांनी. काही काही गोष्टी मुलं वडिलाकडून धाकानं मिळवतात, मग त्या वस्तू देतात पण त्याचं मूळ आपल्याजवळ ठेवतात.